मोदीजी आयला. काय ती शेलार फॅमिलीची आमंत्रण पत्रिका. मी अमेरिकेत ट्रम्प टावर बांधला, मोठमोठे महाल उभे केले, पण शेलारांच्या या गेट टुगेदर पुढं माझं मॅनहॅटन पण फिकं पडायला लागलंय बघा. काय ती डिजिटल पत्रिकेची चमक. अख्ख्या जगाचं काळीज धपाधप करायला लागले ना. ट्रम्प तात्या, तुमचं अगदी कसं 100% बरोबर हाय. आमच्या कराडच्या शेलार फॅमिलीचा नाद करायचा नाही. मोदीजी आयला. काय ती माणसं, काय ती जेवणं, काय तो डामडौल. अमेरिकेत मी एवढ्या मोठ्या रॅली केल्या, पण सातारा जिल्ह्यातल्या या शेलार फॅमिलीच्या गेट टुगेदर समोर सगळं पार फिकं पडलंय बघा. ही काय साधीसुधी फॅमिली पार्टी नाही, हे म्हणजे जागतिक महाअधिवेशनच हाय. रॉ आणि CIAच्या गुप्तहेरांनी मला रिपोर्ट दिलाय की युनोच्या मीटिंगपेक्षा जास्त चर्चा सध्या शेलारांच्या गेट टुगेदरची चालू आहे. आयला. एकदम नादखुळा गर्दी जमलीये. खरं हाय, अगदी नंबर 1 बेत. डोनाल्ड भाऊ, मग काय तर G20चे सगळे मोठे लीडर मला फोन करून म्हणतायत, मोदीजी, पुढची आंतरराष्ट्रीय परिषद जरा शेलारांच्या शेतात किंवा दारात ठेवा की. ते म्हणतात, तिथे जो शेलार फॅमिलीचा गावरान बेत, तांबडा पांढरा रस्सा, गरमागरम जळजळीत मटण आणि शाकाहारी लोकांसाठी पिठलं भाकरी असणार हाय ना. त्यापुढं आमचं जागतिक राजकारण सगळं बाद हाय. तो फेसबुकचा मार्क झुकरबर्ग तर रडायलाच लागलाय. तो म्हणतोय, माझं अख्खं फेसबुक, इंस्टाग्राम शेलार फॅमिलीच्या नावावर करतो, पण मला स्टेजच्या कोपऱ्यात बसायला एक पास द्या. ट्रम्प तात्या, अहो हे सातारा हाय. इथं विषयच हार्ड असतो. तुम्ही अमेरिकेत फक्त हाऊडी मोदी केलं. इथं तर प्रत्येक शेलार भाऊ हाऊ आर यू म्हणत मटणाचा तांबडा पांढरा रस्सा हाणायला लागलाय. आयला. मोदीजी, काय ती साताऱ्याची हवा आणि काय ते शेलार फॅमिलीच्या ताटातलं मटण. मी अमेरिकेत फक्त बर्गर खाऊन दिवस काढले. मला काय माहिती, इथं ताटात डायरेक्ट डायनासोरच्या नळीसारखा मोठा पीस वाढणार. मोदीजी, मी तो तांबडा रस्सा पहिला चमचा मारला. माय गॉड. माझ्या कानातून, नाकातून आणि थेट व्हाईट हाऊसच्या चिमणीतून एकदमच धूर निघाला. ट्रम्प भाऊ, त्याला डायनासोरची नळी म्हणत नाहीत, त्याला नळीचा पीस म्हणतात. आणि तो असा चमच्यानं नाही, डायरेक्ट हातात धरून, डोळे बंद करून साताऱ्याच्या रुबाबानं ओढायचा असतोय. मोदीजी आयला. मी एवढा मोठा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, पण शेलार फॅमिलीच्या गेट टुगेदरमध्ये मला कोणी विचारलं पण नाही बघा. सगळी इज्जत, सगळा मान आणि सगळा मटणाचा कडक पीस तर त्या जावई बापूंना चाललाय. ट्रम्प भाऊ, अहो साताऱ्यात शेलार फॅमिलीचे जावई म्हणजे साक्षात देव माणूस असतोय. तो गेट टुगेदरला आला की सासरच्या लोकांचे पाय जमिनीवर टिकत नाहीत. तुम्ही अमेरिकेत रेड कार्पेट घालता, इथं जावयासाठी थेट काळजाचं पाणी आणि तांबड्या रश्शाची नदी वाहतीये. मोदी साहेब, मला पण शेलार परिवाराचा जावई व्हायचं होतं बघा. तो तोरा, तो मानपान आणि तो गावरान थाट. पण काय करणार, आपण झालो अमेरिकेचे. आपल्याला कुठं नशिबात मिळणार साताऱ्याची गावरान आदरातिथ्य. अरे चला, बाय बाय शेलार फॅमिली. पुढच्या खेपेला मला नक्की बोलवा राव, विसरू नका.